किल्ले सालोटा, जिल्हा नाशिक। जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे किल्ले सालोटा। मित्रांनो, सालोटा किल्ल्याला येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नाशिकला यावे लागेल। नाशिकवरून आपल्याला सटाणा जाणारी बस पकडावी लागेल आणि सटाणावरून आपल्याला ताहाराबाद येथे यावे लागेल व ताहाराबादवरून आपल्याला सालेरवाडी येथे ट्रक, टेम्पो, बस ह्याद्वारे यावे लागेल। मित्रांनो, सालोटा किल्ला येण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे वाघोंबे गाव आणि दुसरा म्हणजे सालेरवाडी गाव। आम्ही सालेरवाडी गावातून हा ट्रेक चालू केला होता। मित्रांनो, सालोटा किल्ला पाहिल्यावरच त्याची भव्यता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेची उत्तर दक्षिण दिशेने धावणारी शृंखला नाशिक जिल्ह्यातील बांगलाणातून सुरू होते। या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी असेही म्हणतात। या दोन रांगांमध्ये अनेक गड किल्ले आहेत। सेलबारी रांगेवर मांगी तुंगी नावीगड असे गड आहेत, तर डोलबारी रांगेवर मुल्हेरगड, मोरागड, सालेर, सालोटा, हरगड, मोरागड हे गड किल्ले आहेत। हे गड किल्ले पश्चिमेला गुजरातमधील घनदाट जंगलाने व्यापलेले डांग प्रदेश आणि पूर्वेला महाराष्ट्रातील बांगलाण विभागाच्या सीमेवर वसलेले आहेत। मित्रांनो, सालोटा किल्ला हा उंच, भव्य आणि सरळसोट अशी सालोटाची रचना आहे। ह्या किल्ल्याचा कडा तुटलेला आहे। मित्रांनो, सालोटा किल्ला जेव्हा आपण बघाल तेव्हा त्याची भव्यता आपल्या डोळ्यासमोर उभी राहील। सालेर किल्ला जो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे, हा किल्ला सालोटा किल्ल्याचा जवळचा मित्र आहे। मित्रांनो, सालोटा किल्ल्यावर तसं बघण्यासारखं फारसं एवढं काहीही नाही। ह्या किल्ल्यावर दोन पाण्याचे टाके आणि काही वाड्याचे अवशेष आपल्याला नजरेस पडतात। सालोटा किल्ल्यावर एक भग्न अवस्थेत मंदिर आहे। हे मंदिर मारुतीरायाचं आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या टाक्यामध्ये पाणी आहे, परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही। त्यामुळे मी आपणास विनंती करतो की आपण जर सालोटा किल्ल्याला येत असाल तर सोबत पुरेसं पाणी आणावे। ह्या किल्ल्यावर काही भग्न अवस्थेत आपल्याला असे अवशेष दिसतात। मित्रांनो, सालोटा किल्ल्याच्या माथ्यावर काही नाही आहे, त्यामुळे शक्यतो इथे जाताना जरा काळजी घ्यावी, कारण माथ्यावर जाणारी वाट ही जरा कठीण आहे। मित्रांनो, मी दिलेली माहिती आपणास आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।